वंदे मातरम मित्रांनो, जितेंद्र भावेश लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही जमलेलो आहोत सातचा चहा या कार्यक्रमासाठी। सातचा चहा अतिशय उंचीवर पोहोचलेला कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजेंद्र धामणे, अधिक कदम, श्री अधिक कदम, नंतर राहीबाई पोपरे यांच्यासारखे व्यक्तिमत्वांनी, अंजली दमानिया, डॉक्टर अनिल अवचट यांच्यासारखे थोर लोक येऊन गेलेले आहेत आणि त्याचा मी स्वतः साक्षी राहिलेलो आहे। अतिशय माझ्या पण जवळचा असं हृदयाच्या जवळचा असलेला कार्यक्रम आज आपण पुन्हा नव्या जोमाने, जो मोठा भावे सरांच्या व्यस्त कामामुळे जेथे कुठे खंड पडला होता तो आजपासून आम्ही निर्धार केलेला आहे की तो आपण सुरुवात करूया। आणि याच्यात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जितेंद्र भावेश लाईव्ह या कार्यक्रमात त्याची प्रत्येक एडिटेड पोस्ट होणार आहे आणि प्लस जितेंद्र भावेश लाईव्ह जे भावे सरांचे जे फेमस फेसबुक लाईव्ह चॅनल आहे त्याच्यावर तो लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे। सो माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की हा व्हिडिओ जसा पोस्ट होईल सर्वांनी या व्हिडिओला प्रतिसाद द्यावा, जास्तीत जास्त शेअर करावा आणि सर्व मित्रांना वगैरे सर्वांना सांगावं की या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथे सर्व क्वालिटी तुम्हाला कंटेंट मिळणार आहे, चांगल्या लोकांचा परिचय मिळणार आहे। सो आपण पहिल्या कार्यक्रमाला आपल्याला जे गेस्ट लाभलेले आहेत ते आहेत आमचे परममित्र पांगारकर सर आणि आज आहे जागतिक वर्ल्ड बौद्धिक संपदा दिवस। त्यानिमित्त भावे सर त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे। सो आता या कार्यक्रमाची सूत्र मी आमचे मित्र, परममित्र, गुरु जितेंद्र भावे सर यांना हँडओव्हर करतो आणि मी रजा घेतो। येस सर। धन्यवाद। सातचा चहा हा कार्यक्रम ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये एक विषय असा होता की सातच्या चहाला जर तुम्हाला रेडी व्हायचं असेल तर 5 वाजता तुम्हाला उठायला हवं। त्यामुळे उठण्याच्या आपल्या रोजच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये कधीच खंड पडू नये, कारण व्यावसायिक माणसाला जर ग्राहक नसेल तर तो काय उठत नाही। मग मी स्वतःला त्यात बांधून घ्यायचं कसं, गुंतवून घ्यायचं कसं, तर मोठी मोठी चांगली माणसं जर आपल्या दुकानाच्या पायरीवर येणार असतील, त्यांच्याशी जर छान बौद्धिक चर्चा घडणार असेल तर सातचा चहा हा घेतलाच पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी व्यस्त राहत आपली बौद्धिक संपदा आहे ही जी वाढवत राहिली पाहिजे अशी संधी मी स्वतःच आणि त्याच योगायोगाने सगळ्यांसाठी ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आणि हा सातचा चहा हा कार्यक्रम खूप चांगल्या स्तरावर पोहोचला। आता त्याला एक वेगळं रूपडं प्राप्त होतंय, मला खूप आनंद आहे। या कार्यक्रमामध्ये आपण आजपासून एक चांगला विषय घेऊन, चांगला आशय घेऊन, चांगला दिवस हुडकून सायन्स अँड इनोव्हेशन वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे म्हणजेच जागतिक बौद्धिक संपदा दिवस या दिवशी आपण महेंद्र पांगारकर सरांना सोबत घेऊन हा कार्यक्रम सुरू करतोय आणि या कार्यक्रमातनं सगळ्या बौद्धिक भूक असलेल्या लोकांना कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची कदर केली जाईल या प्रयत्नातून आजचा हा कार्यक्रम। ते मात्र सातचा चहामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत। आज आहे वर्ल्ड इंटरनॅशनल प्रॉपर्टी डे, जागतिक बौद्धिक संपदा दिवस। या दिवसाच्या निमित्तानं आज माझे सन्मित्र महेंद्र पांगारकर सर, महेंद्र पांगारकर सर आज आलेले। महेंद्र पांगारकर सरांचा परिचय करून द्यायचा तो असा की नवोदय विद्यालय या विद्यालयात कोणाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं बुद्धीचा कसच लावायला लागतो। जिल्हाभरातनं 60 ते 80 ऍडमिशन होतात फक्त आणि जिल्ह्यात साधारण तालुके असतात 8 पासून तर 14 पर्यंत आणि त्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या 5वी इयत्तेच्या मुलांची बुद्धिमत्ता चाचणीच म्हणूया आपण, त्याचा कस लागतो आणि त्याच्यातनं हे 60 ते 80 विद्यार्थी सिलेक्ट होतात। त्यातले आमचे एक महेंद्र पांगारकर सर आहे। सर नमस्कार। नमस्कार। आज जागतिक बौद्धिक संपदा दिवसाच्या निमित्तानं आपलं स्वागत करतो आणि आज या निमित्तानं जागतिक बौद्धिक संपदा दिवस या निमित्तानं बुद्धीचा कस लावणाऱ्या प्रत्येक माणसाच्या बुद्धीचं चोरणं सुद्धा या जगभरामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळा घडत आलेलं आहे। अनेकांनी अनेक शोध लावले, पण त्या शोध लावल्यानंतर त्यांची ती प्रॉपर्टी त्यांच्याजवळ कधी राहिली नाही, त्यांच्याकडनं चुका झाल्या आणि दुसऱ्यांनी ते चौर्य कर्म करून घेतलं। ते होऊ नये म्हणून पेटंट रजिस्टर करण्याचं वर्ल्ड वाईड सुरू झालं। त्या निमित्तानं आपण तो विषय हाताळलेला पण आहे
तर आम्हाला त्या संदर्भामध्ये खुलासा करायचा आहे तुम्ही आजच्या दिवशी, आणि नंतर मी काही प्रश्न विचारेन तुम्हाला. म्हणजे मग येणारी जी तरुणाई आहे तिचे जे संशोधन आहेत ते त्यांच्याच नावावर राहतील याच्यासाठी आपण काळजी घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः तुमचं अभिनंदन सर. ॲक्च्युली हा जो विषय आहे जागतिक बौद्धिक संपदा दिवस किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे, तर हा विषय तसा साधारणतः दुर्लक्षित आहे. कसं होतं की बाकी जनरली आपण महापुरुषांच्या जसं जयंत्या, पुण्यतिथी किंवा इतर सण जसे आपण साजरे करतो तसा हा दिवस कधी साजरा होत नाही कुठेही. इव्हन आपण सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप, फेसबुकवरती पण आपण सगळ्या शुभेच्छा फॉरवर्ड करत असतो. इव्हन सर्व पितृ अमावस्यापासून तर जयंती, पुण्यतिथी त्या सर्व शुभेच्छा आपण फॉरवर्ड करतो. परंतु या दिवसाचा मात्र विसर पडलेला असतो आपल्याला. तर अशा दिवसाचे तुम्ही एक उल्लेख करून, या दिवसाचा उल्लेख करून तुम्ही आजचा जो एक आपली भेट घडवली तुम्ही, आपण जे बोलणार आहोत 4 शब्द, तर हे तुम्ही हा जो कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर जागतिक बौद्धिक संपदा जी आहे ती संपदा ज्याची त्याची ज्याला त्याला सुरक्षित ठेवता यावी, त्याच्या बुद्धीचा कस त्यांनी कसा लावलाय, त्यांनी कसं संशोधन केलंय, ते सगळं जतन करण्याचा त्याचा व्यक्तिगत अधिकार हा अबाधित राहिला पाहिजे. म्हणूनच मला वाटतं पेटंट हा शब्द जगात निर्माण झाला असावा. तर त्या संदर्भात थोडासा खुलासा आम्हाला केला तर बरं पडेल. जागतिक बौद्धिक संपदा दिवसाच्या निमित्ताने दिवसाचा साजरा करण्याचा हाच उद्देश आहे. विपो म्हणून संस्था आहे जी पूर्ण जागतिक पेटंट संदर्भामध्ये कायदे बनवते. काय शब्द येतो? विपो. विपो, WIPO, WIPO, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. तर ही 192 देश संलग्न असलेली संस्था आहे. तर सर्वकडे जागतिक स्तरावरती याच्याविषयी थोडीशी जागरूकता वाढावी बौद्धिक संपदेविषयी, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ऍक्च्युअली बौद्धिक संपदा म्हटलं आपलं फक्त पेटंट आपल्या लक्षात येतं, पेटंट म्हणून आहे माहिती आहे. म्हणजे त्याबरोबरच कॉपीराईट असतात जे कले संदर्भामध्ये असतात. नंतर त्यामध्ये ट्रेडमार्क असतो जे आपण आपल्या ऑर्गनायझेशनसाठी आपण वापरतो, चिन्ह, व्यापार चिन्ह म्हणतो आपण त्याला. बरोबर. त्याचबरोबर डिझाईन रजिस्ट्रेशन असतं, म्हणजे एखाद्या प्रोडक्टचं बाह्यरूप जे असतं ते असतं. यामध्ये एक जॉग्राफिकल इंडिकेशन्स नावाचा प्रकार असतो. तर हे 4-5 प्रकार आहेत त्यामध्ये, की जे वेगवेगळे प्रकार आहेत जे बौद्धिक संपदा अंतर्गत येतात. आता इथे एक कॅलेंडर आहे, आमच्या महेंद्र पांगारकर सरांचं हे क्रिएशन आहे, इनोव्हेशन आहे. आणि बघा मी बरोबर त्या दिवसावर आता फोकस करणार आहे. 26 एप्रिल वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे. हे कॅलेंडर तुमच्या लक्षात येईल, सायन्स अँड इनोव्हेशन कॅलेंडर एप्रिलचं आहे ते 2024 सालातलं. हे कॅलेंडर यावर्षी त्यांनी सगळं इनोव्हेट केलं आणि पूर्ण वर्षभरामध्ये 2024 या वर्षभरामध्ये प्रत्येक दिवसाचं काय महात्म्य आहे आणि कशा पद्धतीनं तो दिवस जागतिक स्तरावरनं त्याला शाईन करण्यात आलं, की या दिवशी काय काय घडामोडी घडल्या जगभर. आणि मग त्याला बरोबर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करून हे एक सुंदर कॅलेंडर निर्माण केलं. आणि हे कॅलेंडर खूप चांगल्या पद्धतीनं ते वितरितही झालं. त्याच्याबद्दल आपण एक प्रश्न विचारूया सरांना आणि हे कॅलेंडर ठेवून देऊया आपण. सर, काय विषय हा? खरं तर आपली बौद्धिक संपदा, तुम्ही जो आता आपला जो कार्यक्रम आहे, तुम्ही जो प्रयत्न करताय की हा विषय सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तर त्याच दृष्टीने मी हे कॅलेंडर बनवलेलं आहे. तर हे खास सायन्स आणि इनोव्हेशनला डेडिकेट केलेलं कॅलेंडर आहे. तर हा माझा पहिलाच प्रयत्न होता. तर याला आपण कॉपीराईट केलेलं आहे या कॅलेंडरला. तर यामध्ये मी असा प्रयत्न केला की प्रत्येक दिवशी इनोव्हेशन आणि सायन्स या संदर्भात कोणती उल्लेखनीय घटना घडलेली आहे जागतिक स्तरावरती, तर त्याचं आपण महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे इथं बघितलं आपण समजा, तर इथं आपण आता 1 तारखेला लॉरी बेकर आहेत, त्यांचा मृत्यू झाला आहे, जे आर्किटेक्ट होते आणि हायली क्रिएटिव्ह पर्सन आर्किटेक्ट होते. तर त्यांचा आपण उल्लेख केलेला आहे. इव्हन साधी पिन जी आहे, बघा आपण 10 तारखेला पिन आहे याच महिन्यामध्ये, तर तिचं सुद्धा कोणीतरी पेटंट घेतलेलं आहे. या पिनचा पण पेटंट घेतलेलं आहे. या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर मुलं शालेय स्तरावरती, मुलं किंवा कॉलेज स्तरावरती पण मुलं हायली क्रिएटिव्ह असतात. परंतु आपण सुचणाऱ्या कल्पना आहेत, छोट्या छोट्या कल्पना, तर त्याचं कुठेतरी पेटंट घेता येतं, त्याचं आपलं प्रॉपर्टीमध्ये रूपांतर करता येतं. ते या गोष्टी मुलांना समजल्या पाहिजे. आणि क्रिएटिव्हिटी जी आहे त्या क्रिएटिव्हिटीचं बौद्धिक संपदेमध्ये रूपांतर झालं पाहिजे.
आणि मुलांचा थोडा संशोधनाकडे कल वळला पाहिजे या दृष्टीने मी हे कॅलेंडर बनवलेलं आहे. आणि पहिल्याच वर्षी मला सांगायला आनंद होतो की लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे. त्याची कॉस्ट किती ठेवली होती? त्याची MRP मी 250 रुपये ठेवलेली होती. किती वितरण झालं? तरी 6000 कॅलेंडर आपण फर्स्ट इयरला पण विकले. क्या बात आहे, क्या बात आहे. पण डॉक्टर अनिल काकोडकर सरांनी सुद्धा खूप अप्रिशिएट केलंय कॅलेंडरला. त्यांनी रिटर्न मध्ये आपल्याला तसं लिहून सुद्धा दिले कॅलेंडरचं अप्रिशिएशन बद्दल. वा वा वा, क्या बात आहे. अभिनंदन तुमचं त्याबद्दल. यावर्षी सुद्धा आपण त्यामध्ये अजून बदल करून पुढच्या वर्षी सुद्धा आपण अजून चांगल्या रीतीने ते प्रेझेंट करायचा प्रयत्न करूया. आता माझा बाळबोध प्रश्न वाटेल खरा, पण मी तो विचारणार. त्याने अज्ञानी दिसलो वाटलो तरी काय फरक नाही. आता हा पिनचा जो विषय आहे, ही जी सेफ्टी पिन आहे, आता ही सेफ्टी पिन रजिस्टर झाली होती, तिचं पेटंट रजिस्टर झालं होतं, पण आता ते कुठेही तयार होते ती. मग ते कसं असतं? पेटंट हे त्याचा ठराविक कालावधी असतो, म्हणजे 20 वर्ष असं असतं. जेव्हा एखादा व्यक्ती जो एखाद्या वस्तूचा शोध लावतो किंवा बनवतो, तर त्याला त्याचे राईट्स असतात 20 इयर्स पर्यंत. बर. मग 20 वर्षानंतर ती वस्तू सर्वांसाठी खुली होते. मग तिचं प्रोडक्शन कुणीही करू शकतं. पण 20 वर्षापर्यंत त्याला मोनोपॉली असते. बेसिकली कसं असतं की मेडिसिन्स सेगमेंटमध्ये जेव्हा एखादी कंपनी मेडिसिन बनवते, तर कायमस्वरूपी जर त्याला त्याचं जर स्वामित्व हक्क दिले, तर मग त्याची कॉस्ट ते पाहिजे तेवढी ठेवू शकतील ते. मग ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सुद्धा जाऊ शकते. कारण कोणत्याही कंपनीला प्रॉफिट कमवणं हा एक उद्देश असतो. त्यामुळे 20 वर्षापर्यंत त्यांना ते प्रॉफिट कमवू शकतात. कारण त्यांना तो अधिकार असतो, कारण त्यांनी संशोधनासाठी खर्च केलेला असतो. पण 20 वर्षानंतर मात्र आपण ते जेनरिक मेडिसिन म्हणतो आपण. मग जेनरिक मेडिसिन हाच प्रकार आहे की जेव्हा कंपनीचं पेटंट त्यावरती जातं, त्यावरती तेच कंटेंट घेऊन बाकी सर्वजण ते बनवू शकतात. मलाच आनंद झाला की मी हा प्रश्न विचारला. फार चांगलं झालं. बरी बाळबोध वाटत असला तरी फरक नाही पडत. महत्वाचा प्रश्न, खूप महत्वाचा प्रश्न राहिला हा. आपल्या देशामध्ये या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावर काही त्याची जागृती झालेली नाहीये. जी शिकलेली माणसं आहेत त्यांना पेटंट रजिस्टर करायचं असतं, पण बऱ्यापैकी ते त्याच्यामध्ये निरुत्साही दिसतात. कारण प्रश्न येतो पैशांचा, प्रश्न येतो त्या सगळ्या गोष्टी करून घेण्याचा. अशा प्रसंगात तुम्ही त्यांना कसं उद्युक्त कराल की पैसे इन्व्हेस्ट होऊ द्या, त्याच्यासाठी वेगळी मेहनत करा, पण पेटंट रजिस्टर्ड झालंच पाहिजे. याच्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न करावेत असं तुम्हाला वाटतं? खरं तर पेटंटसाठी शासकीय स्तरावरून पण प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण आज आपण जर स्वतः पेटंट करायला गेलो एखादी वस्तू, साधारणतः 1,000 लाख रुपयापर्यंत तरी खर्च येतो. 1 लाखाच्या आसपास खर्च येतो. अच्छा. एक पेटंटसाठी. तर त्यामुळे जर विद्यार्थ्यांसाठी जर ही गोष्ट असेल, पेटंट करायची असेल विद्यार्थ्यांना, शालेय किंवा कॉलेज, तर तिथं शासकीय स्तरावरून जर त्यांना मदत मिळाली, अनुदान मिळालं, तर आपल्याकडे नक्कीच पेटंटची संख्या वाढेल आपल्याकडे. आणि काही संस्था पण आहेत, NGO, विगो फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे, पावसकर सर आहेत की जे संस्था चालवतात. तर ते कोणत्याही प्रकारच्या मुलांना, म्हणजे कोणत्याही सेगमेंटमधल्या मुलांना कोणत्याही सेगमेंटमधल्या प्रोडक्टसाठी पेटंट करायला मदत करतात. विगोचं थोडंसं एक्सप्लेन करा. विगो लायब्ररी म्हणून एक संस्था आहे, विगो लायब्ररी फाउंडेशन म्हणून. तर ते एक NGO संस्था आहे. तर ते वेगवेगळ्या कॉलेजेसची, मी पण त्यांची संलग्न आहे त्यांच्याशी. ते वेगवेगळ्या कॉलेजेसची, नंतर युनिव्हर्सिटीजची टायअप करतो आपण. आणि विद्यार्थ्यांना पेटंटसाठी जी जी काही आवश्यकता असते, गाईडलाईन्स असतील, मग त्यांना मार्गदर्शन असेल, सर्व प्रकारचं मार्गदर्शन, इव्हन फायनान्शियल सुद्धा, तर ती सर्व भार ही संस्था उचलते. थोडक्यात मला एखादा अनुभव सांगा. तुम्ही एखादं पेटंट रजिस्टर केलं का? तुम्हाला त्याच्याने उत्साह वाढला का? तुम्ही सुरक्षित झाले का? आणि ते पेटंट रजिस्टर करण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट झाली? तर सध्या मी 2 पेटंट माझे रजिस्टर आहेत, ग्रँट झालेले आहेत. आणि 2 पेटंट मी अप्लाय केलेले आहेत की जे प्रोसेसमध्ये आहेत. तर जे ग्रँट झालेलं पेटंट आहे ते एक शेअरचं पेटंट आहे. तर ते आपण फायनल त्याच्यावरती काम चालू आहे आपलं, म्हणजे फायनल आउटलुक जो आहे त्या प्रोडक्टचा त्याच्यावरती. तर नेक्स्ट मंथमध्ये ते प्रोजेक्टेड आहे की मार्केटमध्ये आपल्याला कमर्शियलाइज करायचं ते. आणि एक डिझाईन रजिस्ट्रेशन आहे, ते पण नेक्स्ट मंथमध्ये, म्हणजे 2 प्रोडक्ट आपले नेक्स्ट मंथमध्ये येत आहेत. किती पैसे खर्च झाले? साधारणतः 1 लाख रुपये मला खर्च आला पेटंटला. साधारणतः जसं मगाशी मी उल्लेख केला, 1 लाख रुपयाच्या आसपास खर्च येतो पेटंटला. ही सगळी प्रक्रिया बिना भ्रष्टाचाराची होते, पारदर्शक आहे? हो, पारदर्शक आहे. कारण ही सर्व शासकीय स्तरावरती होते. आणि कसं असतं की पेटंट हे जागतिक स्तरावर घडणारी घटना आहे. जेव्हा मी एखादं प्रोडक्ट बनवतो आणि मी जेव्हा ते अप्लाय करू पेटंटसाठी, तर ते प्रोडक्ट जागतिक स्तरावर तपासलं जातं. अच्छा. की तसं प्रोडक्ट ऑलरेडी एक्झिस्ट आहे का कुठे. तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराला वगैरे काही हे नाहीये, कुठेच थारा नाहीये. कारण सर्व ऑनलाईन आहे, सर्च करू शकता. ते जर एक्झिस्ट असेल तर आपल्याला पेटंट मिळणार नाही, आणि नसेल तर मिळेल. एवढी साधी गोष्ट आहे. शासन स्तरावर या सगळ्या गोष्टींना ऍक्सेलरेशन मिळायला पाहिजे. शासनाने काय केलं पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे?
शासनाने खरं तर आपल्याकडं ह्या दिवसाबद्दल जसं आपला मगाशी उल्लेख झाला की लोक जागरूक नाही ह्या दिवसाबद्दल, तर असे दिवस शासकीय स्तरावर जर साजरे करायला शासनाने सांगितलं, जसं शासन शाळांना कॉलेजेसला सांगतं की तुम्ही फोटो अपलोड करा, हे अपलोड करा, म्हणजे जे गरजेचं नाही ते काम खूप असतं शाळांना, शिक्षकांना वगैरे. तर ही सुद्धा एक महत्वाची घटना जर शिक्षकांपर्यंत पोहोचली आणि शिक्षकांना सांगितलं की विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा. तर मी कॅलेंडरच्या माध्यमातून माझ्या परीने प्रयत्न करतोय. पण शासकीय स्तरावर जर हा जो विषय आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, हा आपल्याकडे डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला आहे. म्हणजे दुसरे जे देश आहेत, जपान सारखे देश, तर तिथे ते शालेय स्तरावरती हा विषय आहे. मुलांना लहानपणी समजतं की बाबा पेटंट काय असतं, आपली आयडिया आपण कशी कॅपिटलाइज केली पाहिजे. तर ह्या गोष्टी शासनाने जर शालेय स्तरावर शिकवल्या तर विद्यार्थ्यांमध्ये पण जनजागृती येईल आणि आपल्याकडे पेटंटची संख्या पण वाढू शकते. या संदर्भामध्ये तुम्हाला ज्या दिवसापासून समज आणि सजग झालात तुम्ही, त्या दिवसापासून आपण या बौद्धिक संपदेबद्दल तुम्ही काय काय प्रयत्न चालवले की सुरक्षित ती राहावी, ती वाढावी, तिचा विकास व्हावा, विस्तार व्हावा, तर काय सांगाल? तर या संदर्भामध्ये मी मगाशी जो उल्लेख केला, विगो लायब्ररी म्हणून जे फाउंडेशन आहे, तर त्याच्याबरोबर मी संलग्न आहे. तर आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसला, इंजिनिअरिंग कॉलेजेसला लेक्चर्स घेतो पेटंट संदर्भात जनजागृतीसाठी. पेटंटचं काय व्हॅल्यू आहे, त्याचे प्रकार काय आहेत, ते कसं कॅपिटलाइज करायचं, या संदर्भात आम्ही वेगवेगळे लेक्चर घेतो अँड दॅट इज अ फ्री ऑफ कॉस्ट. दुसरी गोष्ट कॅलेंडरच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न चालू आहेत की ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रांना माझं लेखन सुद्धा चालू असतं. तर तुमचा जर तुम्ही मोबाईल नंबर दिला तर पेटंट या शब्दाविषयी ज्यांना उत्सुकता असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर पांगारकर सर तुम्हाला सगळ्यांना मोफत मार्गदर्शन करतील. त्यांचा मोबाईल नंबर आहे 8411080099. चला, थँक्यू सो मच सर. आज जागतिक बौद्धिक संपदा दिवसाच्या निमित्तानं आज आपण सातचा चहा या सदरामध्ये सुंदर वाफाळलेला चहा घेता घेता खूप सुंदर अशा विषयाला स्पर्श करू शकलो, याचा मला अभिमान आहे, आनंद आहे. आणि महेंद्र पांगारकर सरांसारखा असा एक जिज्ञासू विद्यार्थी आज या कार्यक्रमामध्ये लाभला, त्याबद्दलही मला खूप आनंद आहे. आणि आपण प्रत्येकच गोष्ट पैशानीच द्यायची असते हे कसं खोटं आहे. तर आज पेटंट याविषयी जर त्यांचं मार्गदर्शन युवा पिढीला जर मिळत राहिलं आणि विनामूल्य मिळत राहिलं तर सातचा चहामध्ये त्यांचं येणं सार्थ ठरलं असं मला वाटतं. सर, आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. आपले पण पुन्हा एकदा मी आभार मानतोय. काय दुर्लक्षित विषयाला आपण हात घातला आणि सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपले पण खूप खूप आभार. सगळं क्रेडिट तुम्हाला आहे सर. सॅल्यूट टू यू. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, आज आपला सातचा चहा पुनश्च एकदा जो खंड पडला होता तो पांगारकर सरांच्या उपस्थितीने आणि भावे सरांच्या तीच ऊर्जा, तीच एनर्जी, आमचा हा तरुण मित्र ज्यांचं वय आहे फक्त 52 वर्ष. 56 वर्ष. आय एम करेक्टिंग 56 वर्ष. अब तक 56. सो मित्रांनो, तुम्ही जसं सातच्या चहावर भरभरून प्रेम केलं तसंच आमच्या या आता पण तुम्ही प्रेम करा. आणि युट्यूब चॅनलला मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे पुन्हा एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. जे भावे सरांचं युट्यूब चॅनल आहे त्याचे सबस्क्रायबर आता आहेत पण त्याचे व्ह्यू मिळत नाही आपल्याला. तर तुम्ही हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जसं तुम्ही फेसबुकला प्रतिसाद देता तसं युट्यूबला पण द्या. ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला पर्सनली. आणि नक्कीच आपण हा जो सातचा आहे तो एका नवीन उंचीवर आपण घेऊन जाऊ ही मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि यात आमचं सहकार्य लागतं आहे पांगारकर सर आणि आमचा सूरज. या सूरज भाऊ, हे सूरज भाऊ आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. हे बॅक ऑफ द कॅमेरा असतात, बिहाइंड द कॅमेरा असतात, पण सर्व काही ते मॅनेज सर्व तेच करतात. सो यांच्यासाठी पण एक खरंच थँक्यू सूरज भाऊ. थँक्यू. आणि भावे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम असाच पुढे नेत राहू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि इथेच थांबतो. तुम्ही हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि भावे सरांच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा मित्रांनो, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि देशासाठी काहीतरी करत राहा. थँक्यू व्हेरी मच. वंदे मातरम. वंदे